शरद पवारांच्या निकटवर्तीय सूत्रांनी खात्रीलायक माहिती दिली। काही आमदार शरद पवारांसोबत येण्याची दाट शक्यता आहे। शरद पवार लवकरच आमदारांच्या घरवापसीचा महत्त्वाचा निर्णय देखील घेणार आहे। अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलाय। आमदारांना परत घेण्याचा निर्णय वेळेवर घेणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। काही आमदारांचे अपवाद सोडल्यास निर्णय घेणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून मिळते। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा मोठा दावा शरद पवारांनी केला। शरद पवारांच्या निकटवर्तीय सूत्रांनी या संदर्भात ही माहिती दिली असून खात्रीलायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। काही आमदार शरद पवारांसोबत येण्याची दाट शक्यता आहे। शरद पवार लवकरच आमदारांच्या घर वापसीचा निर्णय घेणार असल्याचं देखील कळत आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले जात आहेत। अमोलजी, स्वागत आहे तुमचं। शरद पवारांचा मोठा दावा आहे। अजित पवारांसोबतचे अर्थातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे। नाही, साहेबांनी आता हा दावा नेमका कशा पद्धतीने केला हे मी सांगू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही आमदार दादांना सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। एक साधारण गोष्ट अशी आहे की दादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि या सर्वांनी निर्णय घेतल्यामुळेच दादांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला हे पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने माहित आहे। दुसरा या गोष्टीचा अँगल असा येतो की सक्षम उमेदवार तुतारी गटाकडे विधानसभेसाठी नाहीत, त्यामुळे कदाचित ही हुल किंवा कंडी पिकवण्याची मला असं वाटते एक जी नेहमीची परंपरा आलेली आहे, तर हे हुल उडवणे, संभ्रम निर्माण करणे आणि परत एकदा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार करणे, त्याच्यामुळे ही फक्त हुल आहे, शुद्ध अफवा आहे। आपल्याकडे सक्षम उमेदवार नाहीत हे साहेबांना माहित आहे आणि म्हणून साहेबांनी अशा वेळी हे वक्तव्य केलेलं असावं। मात्र तुर्तास तुम्हाला मी इतकं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही आमदार आदरणीय साहेबांच्या संपर्कात नाही। मात्र अमोलजी, दुर्लक्ष करून देखील चालणार नाहीये, कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे। अजिबात दुर्लक्ष नाही। प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचं सर्व घडामोडींवर लक्ष आहे, दादांचं पण बारीक लक्ष आहे आणि आमदारांवर पण बारीक लक्ष आहे, त्याच्यामुळं कुठेही दुर्लक्ष नाही। कारण ट्रायडंटला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सर्व आमदार होते, मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यावेळेस सर्व आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट सांगितली की दादा आम्हाला जायचं असतं तर आम्ही खुल्लं जाऊ, पण आम्ही तुम्हाला या घडीला सोडून जाऊ शकत नाही, कारण त्या विधानसभेमध्ये दादांनी जे विकास कामं दिली आहेत त्या विकास कामाला धरूनच त्यांना पुढचं राजकारण करायचं आहे, त्यामुळे ही अफवा आहे, यात काही तथ्य नाही। ठीक आहे अमोलजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत चर्चा केली, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।